लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कर्जाच्या बहाण्याने मोबाईल फायनान्स करून फसवणूक करणारा सराईत आरोपी सुमित संजय देवरे याला अंबड गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात। गेल्या 8 महिन्यांपासून फरार असलेल्या या आरोपीला पोलिसांनी गंगापूर परिसरात सापळा रचून अटक केली आहे। म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी हेमंत आहेर यांची कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली होती। संशयित आरोपी प्रतीक सोनटक्के आणि त्याचा बॉस सुमित संजय देवरे यांनी फिर्यादीच्या नावावर महागडे मोबाईल फायनान्स करून घेतले, मात्र त्याचे पैसे किंवा हप्ते न भरता त्यांची फसवणूक केली। गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सूत्रधार सुमित देवरे हा फरार होता। 3 फेब्रुवारी रोजी हा आरोपी पाईपलाईन रोड गंगापूर येथे येणार असल्याची माहिती मिळताच अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे। तपासात तो नवी मुंबई आणि पनवेल परिसरात लपून राहत असल्याचे समोर आले आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। आरोपीला पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।